आपल्या देशातील पुरोगामी आणि लिब्रांडूंचं एक वैशिष्ट्य आपल्या लक्षात आलं असेल. हे कायम देशद्रोह्यांसाठी अश्रू ढाळत असतात, समाजकंटकांसाठी, गुंडांसाठी रडत असतात, त्यांच्या आई वडिलांसाठी रडत असतात. परंतु एखाद्या वीर सैनिकाबद्दल त्यांनी कधी अश्रू ढाळलेले आहेत, त्यांनी कधी प्रशंसा केलेली आहे असं आपल्याला कधी आठवत नसेल. काश्मीरमध्ये शेकडो सैनिकांनी आपल्या प्राणांचं बलिदान केलेलं आहे. आपल्या विलेपार्ल्याचे कॅप्टन विनायक गोरे काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैनिकांशी लढता लढता हुतात्मा झाले होते. त्यांनी देशासाठी आपला देह सांडला होता. त्यांच्या बलिदानानंतर त्यांच्याबद्दल, त्यांच्या मातोश्री अनुराधा गोरे यांच्याबद्दल देशभरामध्ये चर्चा झाली नाही. चर्चा झाली महाराष्ट्रापुरती. परंतु हे जे तथाकथित लिब्रांडू आणि नालायक जमात आहे, त्यांनी कधीही या लोकांची प्रशंसा केली नाही. विनायक गोरे यांच्यासारखी अनेक लोक देशासाठी ज्यांनी बलिदान दिलं, त्यांच्याबद्दल हे लोक कधी बोलत नाहीत. त्यांचा जीव या बलिदानी लोकांसाठी कधी तुटताना दिसत नाहीये. परंतु यांचा जीव तुटतो बुरहान वाणीसाठी, यांचा जीव तुटतो बिलाल वाणीसाठी. या पुरोगाम्यांच्या आणि लिब्रांडूंच्या पोटामध्ये गोळ्या यायला सुरुवात झालेली आहे. तेच लोक राणा अयूब, प्रशांत भूषण या संपूर्ण मोहिमेच्या विरोधात आता वाताड निर्मिती करायला लागलेले आहेत आणि त्यांना हाती कोलीत सापडलेलं आहे. ते कोलीत सापडलंय बिलाल वाणी याच्या आत्महत्येचं.